जय महाराष्ट्र, नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर यामध्ये लताबाईने स्वतः कोर्टामध्ये येऊन साक्ष दिल्यानंतर कोर्ट जानकीवर लागलेले आरोप सर्व फेटाळून लावतो व कोर्टामध्ये मायलेकीचा भावक्षण आपल्याला बघायला मिळतो व लता जजला म्हणते की माझ्या बबडीला तुम्ही निर्दोष सुटका केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व ते तिथून निघणारच तेवढा धर्माधिकारी उठतो, म्हणतो थांबा, व काय झालं? सुटकेचा आनंद तुम्ही साजरा करताना मी आवाज दिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे रंग चुडले, काही लपवताय का तुम्ही कोर्टापासून? यावर जानकी म्हणते लपवा छपवीचे काम हे ऐश्वर्याचे आहेत, आम्हाला तुम्ही काही विचारा, आम्ही त्याचं सडक उत्तर देऊ. व धर्माधिकारी लताला प्रश्न विचारण्यासाठी तिथे बोलवतो व तिला विचारतो की तुम्ही तुमच्या मुलीला कधी भेटले? यावर लता म्हणते मी 2-3 महिन्यापूर्वी माझ्या मुलीला भेटले, तेव्हाच मला कळालं की ती माझी मुलगी आहे. मग धर्माधिकारी म्हणतो की एवढ्या दिवसाच्या आधी तुम्हाला का माहित नव्हतं की हीच तुमची मुलगी आहे आणि तुम्ही तिला लहानपणापासून का भेटला नाही? यावर लता म्हणते की मी तिला अनाथ आश्रमामध्ये ठेवलेलं होतं. यावर धर्माधिकारी म्हणतो ज्या मुलीबद्दल तुम्ही इथे येऊन साक्ष देताय, तिला निर्दोष सुटका करताय, त्याच मुलीला तुम्ही एवढ्या वर्षानंतर का भेटलात? लहानपणीच तुम्ही तिला का सांभाळ केला नाही? यावर लता म्हणते मी तिला लहानपणीच अनाथ आश्रमामध्ये ठेवलेलं होतं. यावर धर्माधिकारी म्हणतो का तुम्ही असं काय केलं? कारण अभिनयाचा चस्का लागला होता, तुम्हाला मुंबईत जाऊन हिरोईन बनायचं होतं. यावर लता म्हणते माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं होतं आणि एकट्या बाईने मुलीला सांभाळणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी तिला अनाथ आश्रमामध्ये पाठवलं होतं व मला ज्या ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं हे सांगते. यावर धर्माधिकारी म्हणतो साफ चुकीचं, तुम्हाला तुमच्या मुलीनेच म्हणजे जानकी रणदिवेनेच डांबडून ठेवलं होतं, तिनेच तुम्हाला लपवून ठेवलं होतं आणि सर्व आरोप हा ऐश्वर्यावर केला होता. कारण जेव्हा तिला शिक्षा होणार त्याच्या 1 दिवसा अगोदर तुम्ही कोर्टासमोर हजर झालेले आहात व माझ्या आशिल्यावर आरोप करताय की तिने तुम्हाला किडनॅप केलं होतं आणि घडीत तुम्ही म्हणता त्यांनी म्हणजेच ऐश्वर्या आणि ऋषिकेशने तुम्हाला मास्कमॅनच्या तावडीतून सुटवलं होतं. हे काय मला कुठं समजण्याचा झालेला आहे. व जज लताला विचारताच मास्कमॅन हा कोण आहे? यावर ती म्हणते की मलाही माहित नाही तो कोण आहे. यावर धर्माधिकारी म्हणतो मास्कमॅन वगैरे कोणीही नाही जज साहेब, ही फक्त लताची कहाणी आहे, तिच्या पिक्चरची कहाणी आणि तीच त्याच्यामध्ये हिरोईन, आणि हा सगळा डाव मायलेकीचा म्हणजे जानकी आणि लताबाईचाच होता असं धर्माधिकारी सांगतो. तर प्रेक्षकांनो पुढे जानकी देखील साक्ष देण्यासाठी येते व मालिकेत पुढे काय होणार हे बघणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघत राहा आणि अशाच रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.